कसा कसा जायला लागते आम्हाला. हे दलदल नाही ना बस. वाव व्हॉट अ व्ह्यू. तुम्ही पाहू शकता धबधबा कसा आहे इथे. पर्यटक हौसेने आलेले आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहे. लेग पीस उचलला रे बाबा लेग पीस. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग खूप भारी होणार आहे. तर आज आम्ही एका ठिकाणी जाणार आहोत. तो अंबरनाथचा खूप फेमस धबधबा आहे पेरिगो कंपनीच्या मागे. तर तिकडेच चाललो आहे. सोबत आहेत आपल्या गावातलेच भाऊबंद. तर चला आपण जाऊया धबधब्याकडे. तर चला मित्रांनो, फुल जोरात आहेत आम्ही आता. मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे धबधब्यावर. हाच जो मार्ग आहे तुम्ही पाहू शकता. पर्यटक सुद्धा आलेले आहेत आणि खूप सारे पर्यटक येतात. सोबत आहे मयू, तुषार आणि कल्पेश. राडा करणार आहेत तिकडे धबधब्यावर. तर साईडचं तुम्ही ग्रीनरी पाहू शकता. इथे खूप सुंदर आहे आणि हा एकदम फेमस आहे अंबरनाथचा धबधबा. तर मित्रांनो, खूप सुंदर आहे इथे ग्रीनरी तुम्ही पाहू शकता. आणि हा पूर्ण मार्ग येतोय. हे बघा, वाट पाहू शकता पाण्याची तुम्ही. इथूनच पूर्ण जाते ती खालती तिकडे. लहान मुलं येतात. लहान मुले पण खूप हौशीने येतात इथे एन्जॉयमेंट करण्यासाठी. बाबा इथं काम पच्चीच आहे आता. पाहू शकता लहान मुलं पण एकदम हौशीने येतात इथे एन्जॉयमेंट करायला. ए बाबू हात कर. ए मयू मार उडी अजन. मार उडी अजनच. बघू शकता तुम्ही इथं थोडा भी हिला तो कामपच्चीच होई जाय का. पावर लागायला लागेल, नाही तर डायरेक्ट मला भी नेल. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. इकडे तर मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो का जेणेकरून आता पावसाळ्याचा मोसम आहे. तर बहुतेक लोक पर्यटक फिरायला जातात इकडे तिकडे. तर माझी सर्वांना विनंती असेल की तुम्ही फिरायला जा, बट स्वतःची सेफ्टी काळजी घेऊन फिरा. नहीं लोग कहाँ से आते हैं? ओ वाव, पोरं एकदम एन्जॉयमेंट करत आहेत तुम्ही पाहू शकता इथे. आणि खूप सुंदर असा धबधबा इकडे. इकडूनच मार्ग आहे जाण्याचा पाण्याचा. हे जे मुलं खेळतात हे क्षण बघून मला छोट्यापणाची आठवण यायला लागली. कारण छोट्यापणी पण आम्ही अशीच सगळी मुलं एकत्र छोटे छोटे यायचो आणि एन्जॉयमेंट करायचो. आता धुकं पण तुम्ही पाहू शकता खूप डोंगरावर जमा झालेला आहे. हे बघा. आणि आपल्याला ते बघतो जो व्ह्यू आहे ना, धबधबा दिसतो का, ती लाईन ती डोंगरावरून तिथून तसं येतो.
आणि थोडंसं त्याच्या खालती धबधबा आहे, तिथे आपली मंजिल आहे. एकदा टाकला पाय का चिटकून राहिला असा काम आहे. हा एक नंबर. तिकडून येतो पाणी डायरेक्ट इथे आणि पार डायरेक्ट तिकडे MIDCच्या कोपऱ्यात जातो. ओ जोर खूप आहे पाण्याचा, तुम्ही पाहू शकता एकदा. बाबा निघलो कसा खूप जोर होता पाण्याचा. एकदा पाय टाकला का डायरेक्ट फसायचा आतमध्ये स्टार्टिंगला. कसा बसा निघलो, निघली पुरं. हे आम्हाला टेपा भारी भेटलेला आहे. कोणी आंघोळ धुतली नाही. कल्पेश तुषार महेश दादा आमचे. महेश दादाने आंघोळ धुतली नाही बोलतो. गावचे कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. जांभळी गावातले काय मलिंगा 24 वरला 24 जाणे वाणे प्लेयर आहेत महेश. हे पण ट्रॉफीलेच त्याचे नाव. पण ट्रॉफी त्यांनी लय कमवलेले आहे. भले ओव्हरला 24 देवो का 30 देवो, पण ट्रॉफी मात्र त्यांच्या नावाने खूप आहेत. याला महत्व आहे. नाव पण आहे महेश. पर्यटक पण आलेले आहेत खूप सारे, पाहू शकता तुम्ही इथे. महेश दादा आता उडी मारणार आहेत पाण्यामध्ये. व्हिडिओ काढता थोडा भी हिला तो हो जाएगा गीला, अशी अवस्था आहे इथे. कारण पाण्याचा जोर खूप आहे आणि सेफ्टी बाळगत आहे तुषार हे मोबाईल यांची. बाबा डुबलो डुबलो. चिंबोरीचा पिल्लू भेटलेला आहे गाईज, पाहू शकता तुम्ही. असा सुंदर वातावरण आणि बाजूला पाणी आणि सोबत नाश्ता. एक मजाच वेगळी, एक मजाच वेगळी. वाव व्हेरी नाईस नेचर. थंडा पिताना आमचे कल्पेश भाऊ. तर मित्रांनो खायची सोय केलेली आहे आमची तंदुरी. बघा ही आता पार्सल करायला लावले. तिथं जाऊन दबाके खाणार. खूप आहे आपला राजाबाई आणि फुल फुल मक्खन टाकून कांपचीस करणार. बोलतो देसी तूप देसी घी. तंदुरीला टेस्ट येण्याचा काम राजाबाई करते. हे झाल्यावरती टेस्टी काय लागते लाजवाब. कांपचीस करते दादा. आमची तंदुरी रेडी आमची आता. आमचं आता एकच काम आहे, टेस्ट करायचं काम आहे त्याचा. हे रे गल्पू टेस्ट करायचं काम आहे आता. त्याचा काम म्हणजे 25 आहे. कमीच नाही करत तूप टाकायला. तूप टाकला म्हणजे पैलवान झालात काय. मित्रांनो आता तर खूपच गर्दी झालेली आहे. वाव नाश्त्याची पण सोय झालेली आहे आमच्या. आलेला सतेज बाबा कांपच्ची. बोलू नको. लेग पीस उचलणार आहे. लेग पीस
तर इथून आम्ही धबधब्याच्या दिशेने प्रवास करत आहोत. अशा रीतीने मित्रांनो आम्हाला जायला लागतं. कालव्या कुठून आहे? कसा कसा जायला लागतंय आम्हाला. हे दलदल नाही ना बस. आता इथून चालत चालत जिथे आम्ही गाड्या ठेवल्या तिथे जाणार. धबधबा बोलला गेला तर वरती आहे खूप, तिथे आम्हाला बरं जाऊ नेक्स्ट टाइम जाऊ. पण त्याचा धबधब्यातला धरणातला पाणी येत होता, तर तिथे आम्ही खूप एन्जॉयमेंट केली. आंघोळ वगैरे धुतली. सोबत तंदुरी आणलेली लागत होती, जेव्हा एक नंबर लागत होती. फुल तुम्ही तर बघितलेला काय काय त्या बिर्याणी होती सोबत. परत मेन मांदेली फ्राय आणि काय रे ते बोलतात ते बोंबील. हां, रवा वगैरे वरती लावून बोंबील होते. तर तुम्ही पण सुद्धा या तुमच्या फॅमिलीसोबत एक दिवस काय कधीतरी एन्जॉयमेंटसाठी काढा, वेळ काढा थोडासा आणि तुमच्या फॅमिलीसोबत या. पण जेव्हा इथे याल तुम्ही तेव्हा मुलाबाळांची काळजी घ्या, जेणेकरून पाण्यामध्ये सेफ्टी घेतली पाहिजे. तर असंच आपण नेक्स्ट पुन्हा एकदा पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय, गुड बाय.